सातारकर, तुमचे पण केस ड्राय आणि फ्रिझी झालेत का? आणि तुम्हाला ते मॅनेज होत नाहीये का? मग हा व्हिडिओ पूर्ण बघा. काल आमच्याकडे स्नेहल जाधव मॅडम साताऱ्यातून खास आल्या होत्या. त्यांनी आमच्या रील पाहिल्या होत्या आणि त्यांच्या फ्रेंडनेही त्यांना रेकमेंड केलं होतं. त्यांचा मेन प्रॉब्लेम होता की त्यांचे केस खूपच ड्राय आणि फ्रिझी होते. त्यातच त्यांचं बेबी खूप लहान असल्यामुळे त्यांना केसांना जास्त वेळ देता येत नव्हता. त्यामुळे त्यांना असं सोल्युशन हवं होतं की जे लॉंग लास्टिंग असेल आणि केस इझी मॅनेजेबल होतील. त्यानुसार आम्ही त्यांना नॅनोप्लसच्या ट्रीटमेंट सजेस्ट केली. ट्रीटमेंट सुरू करण्याआधी आम्ही त्यांच्या केसांना डीप क्लिन्झिंग करण्यासाठी क्लॅरिफाईंग शॅम्पूने 2 वेळा वॉश घेतला. त्यानंतर केस पूर्ण ड्राय करून सेक्शन बाय सेक्शन क्रीम ऍप्लिकेशन केलं, जे खूप इम्पॉर्टंट स्टेप असते कारण त्यावरच फायनल रिझल्ट डिपेंड असतो. मग हे प्रोडक्ट आम्ही 45 मिनिट्स केसांवर ठेवलं आणि त्यानंतर 70 ते 80% प्रोडक्ट हलकं रिन्स केलं. पुढची स्टेप म्हणजे प्रॉपर ब्लो ड्राय आणि मग त्यांच्या हेअर टेक्स्चर नुसार सेक्शन बाय सेक्शन आयनिंग केलं. फायनल वॉश नंतरचा रिझल्ट खूपच अमेझिंग होता. केस एकदम सॉफ्ट, शायनी आणि मॅनेजेबल झाले होते. मॅडम खूप खुश झाल्या कारण आता त्यांना रोज स्टायलिंगसाठी वेळ घालवावा लागणार नाही. त्यानंतर श्रुती मॅडम आमच्याकडे आल्या होत्या. त्या पण रील पाहूनच इन्स्पायर्ड होऊन आल्या होत्या. त्यांचा नेहमीचा यू कट होता, पण यावेळी त्यांना केसांना काहीतरी वेगळं ट्राय करायचं होतं. आम्ही त्यांना सॉफ्ट लेअर सजेस्ट केले, ज्यामुळे त्यांचा लेंथ मेंटेन राहिला आणि तरीही हेअर लुक मध्ये फ्रेशनेस आणि व्हॉल्यूम ऍड झाला. रिझल्ट खूप नॅचरल आणि एलिगंट आला. या दोन्ही क्लायंट्स मधून एक गोष्ट समजते, योग्य ट्रीटमेंट आणि हेअरकट निवडला तर तुमचा कम्प्लीट लुक चेंज होऊ शकतो आणि तेही तुमच्या लाईफस्टाईलला सूट होईल अशा पद्धतीने. तर सातारकर, तुम्हालाही असा सॉफ्ट मॅनेजेबल लुक हवा आहे का? तर आत्ताच आमच्या सलोनला भेट द्या आणि हा व्हिडिओ तुमच्या साताऱ्यातल्या त्या मैत्रिणींना पाठवा ज्यांना असा ट्रान्सफॉर्मेशन हवा आहे.